जवळजवळ 16-17 गावं आम्ही घ्यायचा निर्णय घेतला होता. अजूनही 2 गावं शिल्लक आहे. त्यामुळे तुमचा मी खूप वेळ घेणार नाही. उमेदवाराच्या गावात आम्ही काय भाषण करायचं, उमेदवाराचं गाव आहे, तुम्हीच गावागावी जाऊन प्रचार करायचा आणि भाषण करायचं. मला ह्या वेळेला तुमच्या सगळ्यांची तीच विनंती आहे, तीच अपेक्षा आहे की तुमच्या गावात उमेदवारी दिलेली आहे आणि सगळ्या पक्षांनी, आज अजितदादा या ठिकाणी नाही पण अजितदादांची सुद्धा ह्या विषयाची शेवटची माझा फोन अजितदादा झालेला तो आपल्या ह्या मिरज तालुक्यात, जत तालुक्याच्या जी आम्ही एकत्रित आघाडी केलेली आहे, अर्थात कवठेमंकाळ तालुक्यात आमची आघाडी नाही पण जत तालुक्यात अजितदादांच्या गटाबरोबर सुद्धा आपण आघाडी केली. अजितदादा असतील, शरद पवार साहेब असतील, जयंत पाटील साहेब असतील, विश्वजित कदम असतील, घोरपडे सरकार तर आहेत, जाधव शेट्टी साहेब असतात, सगळ्यांना एकत्रित घेऊन आपण या ठिकाणी आघाडी करून तुम्हाला ह्या गावातनं जिल्हा परिषदेसाठी स्नेहल मोरे यांना उमेदवारी आपण या ठिकाणी दिली आहे. सगळ्यांनी मिळून दिलेली आहे. त्यांचं चिन्ह घड्याळ जरी असलं तरी सगळ्यांचे हाताचे, तुतारीचे, अगदी आमच्या मशालीचे, शिवसेना आता पाठिंबा आहे, इथं दादा सुद्धा उपस्थित आहेत. सगळ्यांची म्हणून त्यांना उमेदवारी दिली आहे. त्याच वेळेला कवठे महिन्यात सुद्धा आपण या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. सगळे एक मताने दिले. ह्या वेळेला भाजप ह्या जिल्हा परिषद जिल्ह्यातून सिंगल आकडा ओलांडू नये याची पूर्ण व्यवस्था आपण केली. काय सांगू नये, 10चा आकडा सुद्धा गाठणं त्याला खूप नाटक होणार आहे, सोपं राहिलेलं नाही. कारण लोक, जनता, शेतकरी वैतागले आहेत भाजप. शहरात सुद्धा फूट काढली, आपल्या पैसे वाटप करून काहीतरी करून करायचा प्रयत्न केला, म्हणून ते 60 येतील 70 येतील. आमच्या घरात फूट पाडली, जयश्री वेलूंना फोडून, पृथ्वीराज पाटलांना फोडून त्यांच्याकडे नेलं, एवढी सगळी भर केली, तरी सुद्धा 40चा आकडा गाठला नाही. मागच्या एवढे सुद्धा सीटा त्यांना आणता आले नाही. लोकच विरोधात गेले. पैशाने आणि दम देऊन काय उपयोग होणार नाही. इथं सुद्धा येऊन गावोगावी दम देतील, असं नाही केलं तुम्ही हे थांबून ते थांबवीन, तशी आता कोणाची परिस्थिती जिल्ह्यात राहिलेली नाही. या जनतेनं 2024 साली मला लोकसभेला पाठवलं असल्यामुळे तुमच्या मागे खमका आज लोकप्रतिनिधी उभा आहे. त्यामुळे तुम्ही कुणी काय ही जिल्हा परिषद येताना जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवडीत काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी, अजितदादांचे राष्ट्रवादी ह्या गटाचाच जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष आहे. त्यामुळे त्या सत्तेत आपला एक प्रतिनिधी असला पाहिजे. म्हणून ह्या ठिकाणी तुम्ही ह्या जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या सीटा निवडून द्या. पंचायत समितीत आपली एकतर्फी सत्ता येणार आहे. भाजप 2-3 जागांवर जात नाही अशी परिस्थिती पंचायत समितीमध्ये करून ठेवली. बऱ्याच ठिकाणी त्यांना उमेदवार पण मिळालेला नाही. अशी अवस्था पश्चिम भागात आमची आहे. माहिती काढा, उमेदवार नाही भाजपचे 6 मतदारसंघात पंचायत समितीचे. एवढी परिस्थिती वाईट त्यांची झालेली आहे. काय थोडे आपल्या निवडणूक झाले, कोणतरी अपक्ष उभारले, कोणतरी कुठल्या जनसुराज पक्षात उभारले, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे ह्यावेळी भाजपचा पराभव अटळ आहे. आपल्या ठिकाणी कुठेतरी फसवेगिरी करून, भूलतापा करून, गोड बोलून, लगेच तुमच्या पाया पडून या ठिकाणी सोंग करणारा व्यक्ती तुमच्याकडे येईल, तुम्हाला फसवायचा प्रयत्न करेल. तुम्ही बघा, सातत्याने निवडणूक आली तर आपल्या गावातून आपल्या गावाचं ह्याला फितूर करा, त्याला फितूर करा, त्याला उचलून बसा, तू उभार, तू मत खायला उभार, तू असं कर, तू तसं कर. या सगळ्या खेळ्या त्या गेले 10-15 वर्ष खेळून आता लोकांना कळलेल्या आहेत, लोक शाणी झालेले आहेत. त्यामुळे परत अशा प्रवृत्तीला आपण या ठिकाणी पुढे येऊ देऊ नका. इथंच वेळ ठेचणं गरजेचं आहे. भाजपला सुद्धा ह्या निवडणुकीत एक जोरदार दणका देणं गरजेचं. जी भाषा आता गुरमीची आणि मस्तीची भाषा आमदारांच्या तोंडात सुद्धा यायला लागलेली आहे. हो, आता तुम्ही 4 वेळा निवडून आला, पण इतिहास 2009ला मिरजेत दंगल झाली, त्या दंगलीचा फायदा घेऊन आमदार झाले. 2014ला मोदी सत्तेत आल्यावर ते मोदींची एक लाट आली, त्या दुसऱ्या निवडून आले. तिसऱ्यांदा विरोधकात फूट पाडली, काँग्रेसला तिकीटच मिळू दिलं नाही, बरोबर होतो, इथं तिथं गोंधळ घातला, त्यात निवडून आले. आता सुद्धा 100% पडणार होते. ऐन वेळेला उमेदवारी शिवसेनेला गेली, ऐन वेळेला तारेदारांना या ठिकाणी उभं राहायला लागलं आणि म्हणून त्यांचा विजय झालेला आहे. प्रत्येक वेळी काहीतरी ह्यांच्यासाठी जुळून आलेला आहे. हाय नशीब त्यांचं हाय पण आहे, पण एवढ्या देवाने नशीब दिलं, जनतेतून मतदान दिल्यावर भाषा कशी पाहिजे. आम्ही 12 वेळा लोकसभेला निवडून आलो, 10 वेळा विधानसभेला निवडून आलो. जिल्हा परिषद, महापालिका 4थी पिढी आमचा हर्षवर्धन प्रतीक त्यांचा मुलगा 4थी पिढी आमची मला महापालिकेला निवडून आली. पण कधी गुरमीची भाषा केली आहे का? तुम्ही आम्हाला मत काय दिलं, झेडपीचं माणसाला मत नाही दिलं, तुमची कामं थांबवून कामं करणार नाही असं कधी बोलतो?
आता तुमच्या शेजारच्या गावात बेळंकीला विकासनगर या ठिकाणी रस्त्याचं काम होतं, रस्ता झाला नाही, मतदारांनी बहिष्कार टाकायचा, ज्योतिबाई त्या ठिकाणी निर्णय घेतला. आम्ही त्या ठिकाणी गेलो, त्या लोकांना म्हणून देतो मला म्हणाले तुम्ही आमचं काम करणार आहे, तुम्ही आम्हाला देतो आमचं काम करा. मी कुठं मत देऊ ना, मतासाठी आलो नाही, तुमची अडचण बहिष्कार टाकू ना. तुम्हाला जे सदुपयोग होतील सांगेल तुमचा अधिकार, आम्ही मागणार तुम्हाला मत, पण तुम्ही मत आम्हाला नाही दिलं तरी काम करायची आमची जबाबदारी आहे. आम्ही असं बोलतो, आम्ही म्हणत नाही करा नाही तर बंद करेल. त्यांनी काय सांगितलं, आम्हाला नाही मतदान केलं तर तुमच्या तिसऱ्या चौथ्या पिढीपर्यंत हा रस्ता होऊ देणार नाही. कुठली भाषा आहे? तुम्हाला कोण निवडून दिलं? जनतेने निवडून दिलं. तुम्हाला दुसऱ्या तालुक्यात आम्ही इथं आलं, तुम्हाला लोकांनी निवडून दिलं, निवडून दिल्यामुळे कामं करायला लागले. तुमच्या दुसरा आमदार निवडून दिला असतात त्यांनी याच्यावर ज्यादा कामं केली असतात. आज ताईला सातपुते तुम्ही निवडून दिला असता तर कदाचित सातपुते दादांनी ह्या वर्षभरात त्यांनी केलेल्या कामांपेक्षा जास्त कामं करून दाखवले असते. ही मस्ती जी आहे गुंतवणूक आपल्या ही या मिरज तालुक्याने खपवून घेऊ नये. त्या बाहेरनं आलेल्या माणसाने आपल्याला शिकू नये. ह्या वसंतदादांच्या घरानं वसंतदादांनी राज्यावर राज्य केलं. देशाचा पंतप्रधान इंदिरा गांधी नंतर कोण व्हावा हा निर्णय वसंतदादांनी घेतला. राजीव गांधींना त्या ठिकाणी पंतप्रधान केले. या मिरज तालुक्याच्या मातीतले जन्मलेला व्यक्ती आहे, ती गुण आहे. आणि आपण आपला स्वाभिमान विसरून बाहेरचं कोण पण येणार अस्मिता आपली विसरणार, आपल्याला दम देणार आणि आपण ऐकून घेणार. एवढं पण आपण शांत बसून चालणार नाही. ह्याला उत्तर मताच्या पेटीतच द्यायचं आहे. आणि येणाऱ्या निवडणुकीत तिन्ही उमेदवार या ठिकाणी बसतो. इतर नाही मिरज तालुक्यात सगळे होतं. भाजपचा पराभव करणं आपण सगळ्यांनी ठरवलं. एकदा हा धक्का द्यायचा आहे. महिलांचे फसवायचं, लोकांना फसवायचं, कर्जमाफी करतो म्हणायचं. आपण सोसायटी धड चालवला आता वसुली आहेत का चेअरमन सोसायटी वसुली कर्ज माफ करतो किती दिवस माफ करतो म्हणायचं आहे. पुन्हा आम्ही बोललोच नाही. निवडणूक पार पाडली, निवडून आले, आता मग काय माफ करतो म्हटलोच नाही. 1500 रुपये देतो म्हटले आणि काय निवडणूक आली तर देतात, निवडणूक गेलो 2-2, 4-4 महिने पत्ताच नाही. फसवी सरकारला एकदा आपण जोरात धक्का देणं गरजेचं आहे. आज अजितदादा आपल्याकडून निघून गेले. दादा सुद्धा ह्या भाजपच्या खेळाला वैतागलेले. आज त्यांचं दुर्दैवी निधन झालं. आज शपथ घेतली. ठीक आहे, आमच्या घरात त्यांच्या घराचे वेगळे संबंध आहेत, आजही चांगले संबंध आहेत. अजितदादांचे असतील, सुरेंद्र वहिनींचे असतील, आमचे वैयक्तिक संबंध आहेत. आज त्यांच्या घराला आधार देणं गरजेचं सुद्धा आम्ही त्या ठिकाणी जाऊन आलो. आज ह्या ठिकाणी ते नाहीत, कदाचित प्रचार सुद्धा करायला आमची अपेक्षा होती की अजितदादा या ठिकाणी तुमच्या या 2 मतदारसंघात येतील, प्रचार करतील. पण आता दुर्दैव देवाच्या पुढे आपलं काय चालत नाही. पण ह्या ठिकाणी त्यांच्या गैरहजरीत सुद्धा त्यांच्या चिन्हावर उभे केलेले हे उमेदवार आपल्या विचारचेच आहेत, पण त्यांच्या चिन्हावर उभे केलेले आहेत. त्यांच्या चिन्हावर उभे केलेल्या उमेदवार यांना तुम्ही ह्या ठिकाणी मतदान देऊन अजितदादांना एक श्रद्धांजली म्हणून आपण या ठिकाणी भाऊया. तुम्ही सगळ्यांनी आम्हाला ताकद द्या, आमच्या पाठीशी राहावा. कुठेही आम्ही कमी पडतो तर निश्चित आमचं काम करायचा अधिकार तुमचा आहे. हे प्रेम वसंतदादांचं उडान मत तुमच्या आमचं कित्येक पिढ्यांचा चालू आहे, ते असंच सुरू ठेवावं ही तुमच्या पुढे विनंती करतो. आपल्या सगळ्यांची रजा घेतो.